आता बघूया शेलार वहिनी सोन्याचा दागिना मिळवण्यात यशस्वी होत आहे की नाही. मला सांगा की तुम्ही त्यांना कधी दागिना वगैरे भेट दिले? काय दिलं? अंगठी दिली होती. आज पुन्हा एकदा तुमच्यामुळे त्या दागिना जिंकू शकतात. 1 ग्रॅमचा सोन्याचा दागिना त्यांनी स्वतः लपवून ठेवलेला आहे आणि आता ते तुम्हाला तोंडी सांगणार नाही, पण इथे चित्र काढणार आहे. या काय कळलं त्यांना? कळलं का? कोणी सांगायचं नाहीये, कोणी काहीही बोलायचं नाहीये. वेळ सुरू झाली आहे कधीच. काय म्हणत होता तुम्ही? ती जी वस्तू लपवली ना ती म्हणजे समजसारखीच लपवली. त्यांनी चॉक ते हे केलं ना आणि एक काचेचा कपाट एकच आहे तिकडे त्या साईडला. काच काढले साईडला जे एरो केलं मेकअप बसायचा आणि खाली तर ड्रॉवर आहे छोटासा. मी समजणार का? तर अशा प्रकारे वहिनींनी हा सोन्याचा दागिना जिंकलेला आहे. 1 ग्रामचा. वहिनी अभिनंदन. आता पुढची फेरी शोधा म्हणजे सापडेल पाटील बहिणींच्या घरी. आता आपण खेळणार आहोत आपला तिसरा आणि शेवटचा राऊंड, शेवटची फेरी. यामध्ये 5 क्लू आहेत. शोधा म्हणजे सापडेल अशी फेरी आहे. 5 क्लू आहेत, त्यापैकी पहिला क्लू मी तुम्हाला देणार. शब्द आहे, त्यातली अक्षरं उलटी पालटी करून आम्ही लिहिलेलं आहे. ते तुम्ही बघायचंय, ओळखायचंय आणि मग ती जी जागा वस्तू असेल तिथपर्यंत जायचं. तिथे दुसरा क्लू तुम्हाला मिळेल, त्याच्यावरून तिसरा, मग चौथा, मग 5वा. 5व्या क्लू नंतर तुम्हाला मिळेल 1000 रुपयांचं पाकिट. हे सगळं जर तुम्ही 1 मिनिटाच्या आत केलं तर तुम्हाला आणखी 500 रुपये मी बोनस म्हणून देईल. यात तुम्ही सगळ्यांची मदत घेऊ शकता. आता तुम्हाला ओरडावं लागेल, कारण तुमचं जनरल बोलणं मी ऐकलेलं आहे. ओरडून सगळ्यांना सांगावं लागेल, कारण या वस्तू कुठे कुठे ठेवलेल्या असतील. वेळ सुरू झाली. कोण? मेहंदी. सगळे मदत करू शकता ना. निम भ्रध्वन भ्रमणध्वनी. वा. भ्रमणध्वनी. दोन. TGV कागड. TGV कागड. व्हिजिटिंग कार्ड. व्हिजिटिंग कार्ड. नमो श्री माझ हनुमान श्री. वहिनी 4 क्लू बरोबर ओळखलेला, 4थ्या क्लू पर्यंत पोहोचलात, पण 5वा क्लू ओळखून त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत वेळ निघून गेलेली होती. नाहीतर तुम्हाला हे 1000 रुपये तुमचे झाले असते, ते मिळाले असते तुम्हाला. पण आता त्या कारणामुळे मी त्यातले हे 200 रुपये काढून घेतो आणि हे 800 रुपये मी तुम्हाला देतोय. वहिनींनी तब्बल हे 200 रुपये आणि आणखी 500 रुपये गमावलेले आहेत. 700 रुपये. वहिनी बघा कसं वाटतं ना? खूप नुकसान झालं. खूप नुकसान झालं. पण अहो, या नुकसानीपेक्षा फायदा पुढेच आहे. पैठणी पुढच्या राऊंड मध्ये पैठणी. हा, तुम्हीच बोलला. पण पैठणीच्याही आधी हा खेळ आम्हाला खेळायचा शेलार बहिणींबरोबर. 5 क्लू, 1 मिनिटाची वेळ. 1 मिनिटाच्या आत हे सगळं ओळखायचंय, तिथपर्यंत जायचंय आणि ते 1000 रुपयांचं पाकिट तुम्ही मिळवायचंय. ते जर मिळवलं 1 मिनिटाच्या आत तर मी तुम्हाला आणखी 500 रुपये बोनस म्हणून देणार. ठीक आहे? सगळे मदत करू शकतात. मोठ्याने वाचा काय लिहिलंय. वेळ सुरू झाली. कळलेलं वहिनीला स्वतःच कळलं, कोणी सांगायची गरजच नाही. गॅस सिलेंडर. दुसरा कसा वाचणार ह्याच्याच भांड्यांचं.
डब्बा डब्याचा चुना अहो एवढा वेळच नसतो, 1 मिनिटाच्या आत संपली वेळ तुमची मला वाटतं. या जिथून खेळाची सुरुवात झाली वहिनी तिथेच खेळाचा शेवट सुद्धा होता. तुम्ही इथूनच गेलात, लाईट बिल इथेच होतं आणि तिथेच लैला बीट मध्येच 1000 रुपये होते. वहिनी तुम्ही गॅस सिलेंडर आणि चुन्याचा डबा एवढ्या 2च क्लू पर्यंत ते ओळखून पोचलेला आहात. त्यामुळे तुम्हाला त्या कारणाने तुम्हाला हे 1000 रुपये तर मिळणार नाहीच आहेत, पण तरी आम्ही असं निराश नाही करत कोणालाच. 2 तर 2 ओळखले ना, हे 400 रुपये वहिनी तुम्हाला मिळत आहेत. बरोबर जर सगळं केलं असतं इथपर्यंत पोहोचलं असतात तर आणखी हे 600 आणि प्लस 500 दिले असते मी तुम्हाला, म्हणजे 1100 रुपये. पण मानाची पैठणी कुणाला मिळणार? कुणाला? कुठल्या वहिनींना? बघूया. पाटील वहिनी आणि शेलार वहिनी आणि माझ्या हातात एक बास्केटबॉल. खरा तुम्ही बास्केटबॉलचा खेळ पाहता त्यातला हा बास्केटबॉल नाहीये, पण अर्थात तो स्टँडही तो नाहीये, तर हा शूटिंगचा स्टँड आहे. तर आपण बास्केटबॉल सदृश एक खेळ खेळणार आहोत. 10 चान्स दोन्ही वहिनींना आहेत. 10 संध्या आहेत. त्या 10 संध्यांपैकी जास्तीत जास्त किती वेळाला चेंडू आतमध्ये जातोय ते पाहायचं आहे. पाहूया आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर कोण ठरत आहेत, पाटील वहिनी की शेलार वहिनी? शेलार वहिनी सुरुवात करतायत. हा चला चला, बहुतेक स्टँडच पाडला असता वहिनीनी. मला 2 गुण मिळवणं गरजेचं आहे. ओ 4 चान्सेस झालेले आहेत. सॉरी, हा 4था चान्स आहे. समाधान होऊ दे. परत नंबर 8वा चान्स. अरे चला. अरे वहिनींचाही 9वा चान्स. 9वा चान्स. ओ 10वा चान्स. या तर आज 10 संध्या दोघींनाही होत्या, पण शेलार वहिनींचा एकही चेंडू काही त्यांना टाकता आलेला नाहीये. पण त्या आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठीतर्फे ही भेटवस्तू आणि तब्बल 10 पैकी 1 का होईना पण एक संधी त्यांनी दवडलेली नाहीये. आणि आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत पाटील वहिनी. त्यांना रूपसंगम तर्फे ही भरजरी पैठणी. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. एकमेकांबरोबर मजेत राहा, प्रेम करा एकमेकांबरोबर, भांडा भरपूर पण प्रेम करायला विसरू नका. बाय 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 बाय.